नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललो आहे जीवधनला. आपला जो जुन्नर दुर्गस्थ होता 7 संडे आणि 7 किल्ल्यांचा, त्यामधला आज सगळ्यात शेवटचा उद्याचा संडे असणार आहे. आणि शेवटचा संडे आपल्याला जीवधन किल्ल्यासाठी आहे. शेवटचा असल्यामुळे आपल्या टीमने थोडंसं वेगळं नियोजन केलं आहे. आज शनिवारीच सगळ्यांसाठी कॅम्पिंगचं नियोजन तिकडे केलं आहे. जीवधन किल्ल्याच्या पायथ्याला एक रिसॉर्ट आहे तिथं, तर त्यासाठीच आपण सगळे चाललो आहे. आपल्यासोबत आहे आपले रितेश दादा, आपल्या जुन्नर दुर्गोत्सव टीममधून. इकडे मागे शिवानी ताई आणि अंकिता आणि ही आहेत निकिता, बरोबर? हो. येस, राईट. तर खूप एक्सायटेड आहे. पहिलाच असा एक्सपिरियन्स असणार आहे आपल्या टीमसोबत की संध्याकाळी आपण कॅम्पिंगला चाललो आहे. तर आपण बघू कसा काय एक्सपिरियन्स असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास नक्की लाईक करा. चला तर मग भेटू. नमस्कार, जय शिवराय. काल आपण आलो होतो जीवधनच्या पायथ्याशी आणि आपण कॅम्पिंग केली होती या रिसॉर्टला. खूप छान आहे. कॅम्पिंगच्या स्टार्टिंगला एक व्हिडिओ काढला होता, पण नंतर तो मला हे नाही करता आला, पुढे मला कंटिन्यू नाही करता आलं. तर आत्ता आपण सकाळी 8 वाजता आपण किल्ले जीवधनचा ट्रेक स्टार्ट करणार आहे. इथून जीवधनचं थोडंफार काही व्ह्यू दिसतोय तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. हा जीवधन आहे आपला आणि आपण आता इथून थोडं ना गाडीचा प्रवास करून आपण इथून स्टार्ट करणार आहे. ट्रेक स्टार्ट करू लवकरच. आणि जो काय आमचा व्हिडिओ असेल तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. बरं, मी आज उभी आहे कोकणचं परब म्हणजेच रोहित परब दादा. त्याच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ऐतिहासिक माहिती मिळवण्याचा आनंद घ्या. जय शिवराय. जय शिवराय. धन्यवाद. किती वेळ जाईल तरी याला? 5 मिनिटं. 5 मिनिटं चालू करून 15 मिनिटं झाले त्याला. टाइम लगेगा. टाइम लगेगा. 2 वाटा आहेत. ह्या साईडने जुन्नर दरवाजा इकडून. येस. पण आपण मोस्टली सगळेच जण कल्याण दरवाजा मार्गे जातात. इथं पण कल्याण दरवाजा. मग आपण आता जाणार आहे कल्याण दरवाजा. हो, आपण कल्याण दरवाजा मार्गे जाणार आहे. म्हणजे तो त्या साईडनी ना, कोकण कड्याच्या साईडनी, म्हणून त्याला कल्याण दरवाजा म्हणतात. आणि हा जुन्नर साईडनी म्हणून त्याला जुन्नर दरवाजा म्हणतात. नमस्कार. तुम्ही इकडे बघू शकता, इकडे नाणेघाट आहे आपला. इकडे नाणेघाट आहे. नाणेघाटच्या बरोबर समोर इकडे आपला हा जीवधन आहे. दिसतोय आपल्याला वानरलिंगी सुळका वगैरे. आणि हा जो नाणेघाटचा मार्ग आहे, या नाणेघाटाच्या मार्गावरच दोन्ही साईडला हे जे आहेत, जसं की जीवधन आहे, शिवनेरी आहे, हडसर आहे, सिंधोळा, हे चावंड, हे सर्व जे किल्ले आहेत ते नाणेघाटातून जी पुढे वाट जात होती कुठपर्यंत? पैठणपर्यंत. इथून जे व्यापाराच्या सगळ्या वाटा असतात मोस्टली यायचे हे बंदरावर. कुठलं बंदर? तर आपलं हे सुरत पासून पैठणपर्यंत. हे बंदर कुठलं आहे खालचं दादा? जवळ कल्याण. हा, कल्याणच्या बंदरावर जे काही कोणतंही बंदर त्या काळात इथून समुद्र किनारा जवळ आहे. नाणेघाटातून खाली उतरल्यावर मोस्टली 50-1 किलोमीटरवर असेल. तर त्या काळी इथून जे काही व्यापारच असेल ते सगळं इथून सामान नेलं जायचं. तर या वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी हे किल्ले तेव्हा बांधले गेले होते. तर ठीक आहे, आज आपण चाललो आहे जीवधन किल्ल्यावर. तर आपण जीवधन किल्ला कसा आहे, काय आहे, याच्या अगोदर आपण ऑलमोस्ट सगळे किल्ले बघून झाले आहेत. आज शेवटचा रविवार आहे आणि आपण शेवटच्या रविवारी आज जीवधन किल्ला बघणार आहे, जो की माझा फर्स्ट टाईम आहे. तर एक्सपिरियन्स खूप छान असणार आहे. आपल्यासोबत आहेत रितेश दादा सध्या. आपलं इथं मागे कालचे मेंबर सगळे शिवानीताई आणि अंकिता. तर मजा येईल, खूप शिकायला पण भेटेल. तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. आपण आता स्टार्ट केला आहे जीवधनचा ट्रेक. खूप छान आहे. लांबूनच जीवधन एवढा भारी दिसतोय ना. खास करून हा जो वानरलिंगी सुळका जो आहे ना, हे करायचं आहे का आपण? ते वानरलिंगी सुळक्यावर जायचं आहे का? नाही ना, बंद आहे ना, दिसत तर नाही. लाईन टाकलेली. रॅपलिंग. तू काय म्हटलं? नको भाई, माका आकाश पाहण्यातच भीती वाटली माहिती आहे का? तू काय म्हटलं? वानर काय? वानरलिंगी सुळको ना. वानरलिंगी सुळको. हा. हसत खेळत अभ्यास. हसत खेळत अभ्यासची ताईने खूपच सिरियसली घेतलंय. आणि आणि काय शिकवतोय काय माहित नाही.
तर महाराजांनी घेतलेले किल्ले आहेत त्याच्यात देखील याचं नाव आहे. आणि याचं असं बोलतात की कारण जे आहे या किल्ल्यांचं ते नाणेघाटाची जी व्यापार आहे तो सी थ्रू करायला. या किल्ल्याला आपण जिथून चढणार आहे तो आहे कल्याण दरवाजा, कारण तो कल्याणकडे आहे फेस करत. आणि एक दुसरा आहे जुन्नर दरवाजा, जो याचा बेस जो आहे घाटघर गाव त्याच्यामध्ये रस्ता जातो तिकडनं. याचं एक आकर्षण म्हणजे एक सुळका आहे ज्याचं नाव वानरलिंगी सुळका आहे. आणि दुसरं नाव इतिहासामध्ये त्याला खडा पारसी सुळका म्हणून पण बोलतात. तर आता आपण हा ट्रेक असा सुरू करूयात. काय सुंदर असा जंगल ट्रेक आहे, खूप सुंदर. आम्ही आलोय आता फेब्रुवारी महिन्यात, पण हे सगळं बघून वाटतच नाही की हा फेब्रुवारी आहे. ॲक्च्युली एवढा सुंदर असा हिरवं सगळं जंगल आहे ना, खतरनाक. जस्ट इमॅजिन हे पावसात किती भारी असेल. दिसला तर सांगा आम्हाला पण. शेकरू हे हा आपला किल्ला. काय मस्त आहे, एक नंबर, खूप भारी आहे. थँक्यू. कसं वाटलं? लय भारी वाटतंय ना. आणि मोकळ्या दगडी आहेत, त्यावर त्यांनी तुम्हाला खाली सांगितलं होतं तुम्ही चालत असताना मोकळ्या दगडी पाय ठेवला तर तुम्ही पडण्याचे चान्सेस असतात. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, कधी कधी तुमच्या पायाने खाली दगड सरकून मागं जातो आणि मागं तुमच्या मागं प्रचंड मोठी सेना असणार आहे. ठीक आहे. मग तुमच्या सेनेला तुम्हाला जर असं त्रास व्हावा, असं जर त्रास होऊ नये असं वाटत असेल, तुमच्या पायाने कोणता पण दगड खाली नाही पडला पाहिजे याची काळजी घ्या. जंगल ट्रेक हे मेला आवाज येणार याच्यात. शिट्ट्याच वाजवतोय नुसता. ये आपला जंगल ट्रेक संपलाय आता. आणि बहुतेक इथून पायरी मार्ग स्टार्ट होणार आहे. ए जमला का? जिरले आमचे. चला वर बसत आहे. हे आपले सगळे दुर्गोत चौकर. हाय हाय नाही हाय हाय घ्या. घेतलं सगळ्यांना घेतलं. हर हर महादेव. ह्या का ओळखतास तुम्ही? खूप जण आहेत. आपण आता जीवधनचा जो महत्त्वाचा जो जंगल पॅच आहे, हा जंगल पॅच तिथून येऊन पूर्ण क्रॉस करून आता आपण इथे पोचलो आहे. हा जो पायरी मार्ग आहे आणि पायरी मार्गाला आपण आता जस्ट स्टार्ट केलं आहे. लोक सगळी वर चालले आहेत, पण तुम्हाला दिसतंय कॅमेऱ्यामध्ये थोडं हे जे अंगठ्यासारखा भाग दिसतोय याला नानाचा अंगठा म्हणतात. म्हणजेच त्याच्या खाली जो भाग आहे त्याला नाणेघाट आपण म्हणतो. तर दादाने आता खूप छान माहिती दिली आणि काल कॅम्पिंगला सुद्धा सरांनी खूप छान माहिती दिली होती की हे जे नाणेघाट आहे, तर हे नाणेघाट खूप जुना इतिहास आहे. याला जवळपास 2000 वर्षापूर्वींचा इतिहास याला लाभलेला आहे. तर 2000 वर्षांपूर्वी राणी नागनिका ज्या होत्या त्यांच्या काळात हे सगळं निर्माण केलं होतं. तर त्यांचा उल्लेख जो आहे तो नाणेघाटाच्या खाली एक गुफा आहे. तर त्या गुफेमध्ये एक लेख आहे. तर त्या लेखामध्ये त्यांचा उल्लेख केलेला. चला ताई तुम्ही लय आवाज करताय. चला. हा नाणेघाट आहे आणि या नाणेघाटाच्या खालचा जो भाग आहे ज्याला आपण कोकण म्हणतो, या कोकणपासून म्हणजे इथून जवळपास 40 ते 50 किलोमीटरच्या पुढे जर गेलं तर आपल्याला कल्याण बंदर वगैरे जे आहेत ते मिळतात. आणि पहिलेसुद्धा याला कल्याण नाही, कलिहान काहीतरी असं एक नाव आहे, मी मेन्शन करेन तर त्या नावाने हे बंदर ओळखलं जायचं. आणि या घाटाच्या वरचा जो भाग आहे याला आपण देश म्हणतो. ठीक आहे. मग
पहिले जे व्यापारी सगळे जे होते ते तिकडून बंदरावरून समुद्रामार्गे जो काही असेल तो माल घेऊन यायचे आणि या मार्गे आपल्या वरच्या जो भागात आहे म्हणजे कल्याणपासून जुन्नरला आणि जुन्नर ते पैठणला असा हा प्रवास केला जायचा. हा जो व्यापारी जो काही त्यांचा माल असेल हा पोचवला जायचा. तर जशी मुंबई सध्या आपली आर्थिक राजधानी आहे तशीच त्यावेळेस म्हणजे जवळपास 2000 वर्षापूर्वी जी आहे ना आपण असं म्हणू शकतो की जुन्नर ही आपली तेव्हा आर्थिक राजधानी होती. सगळ्या आर्थिक व्यापाराच्या ज्या काही उलाढाली असतील त्या मुख्यत्वे इथूनच व्हायच्या. कारण याला भौगोलिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर तसं महत्त्व लाभलं होतं तेव्हा. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की काल आम्हाला यांनी सांगितली, विनायक खोत सरांनी सांगितली की आपल्या मराठी भाषेला हल्लीच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. तर अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी भाषा जी आहे ती मुख्यत्वे एक मिनिमम कमीत कमी 2000 वर्षापूर्वींची असावी लागते. तर त्यासाठी आपली भाषा किती जुनी आहे यासाठी खूप सारे असे पुरावे गोळा केले गेले. तर त्या पुराव्यांमध्ये मुख्यत्वे हा एक पुरावा आहे असं सरांनी सांगितलं आहे की या ज्या नाणेघाट आहे त्या नाणेघाटामध्ये जो लेख तिथं जो शिलालेख जो लिहिलेला आहे त्या शिलालेखामध्ये 2 शब्द महत्त्वाचे म्हणजे त्यात त्यांनी मेन्शन केले. त्यात एक होता तो म्हणजे मराठी आणि दुसरा होता तो म्हणजे महाराष्ट्र. त्या पूर्ण लेखांमध्ये असे 2 शब्द त्यात मेन्शन केले होते. त्यामुळेच आपली जी मराठी भाषा जी आहे ती बहुतेक 2000 वर्षापूर्वी त्याच्यापेक्षा जास्त इव्हन पूर्वीची आहे हे सिद्ध झालं. आणि यात खूप मोठा याचा वाटा आहे की आपल्याला त्याच्यामुळे का होईना असं म्हणू शकतो आपण त्याच्यामुळे आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे हे जे ठिकाण आहे खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. ओके काळो येते रे काय करायचं आहे का काळो असेल तर काय करतोय काही शपथ एवढं चिकन फोकस मार बघ काय नाही ते काढून दिसतं. हे तुमचा पार्टनर आहे का? घंटी अलग होता है. एकच साईड त्यांना कुठली तरी मी चुकी दिली का सॉरी. आता हा जवळपास आपला पायरी मार्ग जो आहे ना तो पूर्ण होत आला आहे आणि आपल्याला इथून ना आय थिंक पहिला दरवाजा किंवा बुरुज म्हणू शकतो आपण तो दिसतोय. काय मस्त खतरनाक असं दिसतंय. लोक आहे इथे व्ह्यू आहे तुम्ही बघू शकताय. कॅमेरात दिसेल का नाही किती दिसेल माहीत नाही पण खूप भारी आहे. हीच मजा असते नवीन नवीन गडकिल्ले जे असतात ना ते एक्सप्लोर करायची. कारण हे अशी जी दृश्य असतात ना हे आपण असं व्हिडिओत बघून किंवा आपण ते नाही मजा घेऊ शकत त्याची. आपल्याला त्यासाठी इथं आलं पाहिजे इथं काम करायला पाहिजे येऊन. त्या बाजूला ओके इकडे घे इकडे खाचा मारले तेवढ्या कष्ट करून. साधारण किती लोक असतील आपले? किती लोक असतात ना साधारण? येस हा खूप खतरनाक असा पॅच पार करून आपण आता पहिल्या दरवाजाकडे पोहोचलो आय थिंक. हां हां आपल्या इथं समोर दरवाजा दिसतो. हा कातळ दिसतोय. आपण इथून असं आतमध्ये आलो कारण आतमध्ये सुद्धा एक चौकोन तयार झाला. तर मग दरवाजा समोर जी चौकोनी रचना असते त्याला मोस्टली बऱ्याच ठिकाणी जिभी असं म्हटलं जातं. मग हा जिभी प्रकारातला दरवाजा आहे असं आपल्याला काय म्हणणार. तर मग आता आपण दरवाजाच्या जिभी मध्ये बसलेलो आहोत. ठीक आहे. आणि आता ह्या वास्तूंच्या ज्या काय रचना मी तुम्हाला सांगत असतो. मी तुम्हाला किल्ल्यांबाबत एक कसं बघायचं किंवा काय त्याच्याबद्दल एक पुस्तक सांगितलं होतं. आठवते का कोणतं? तेवढंच पाठ केलं पुस्तकं सांगत असतो. किल्ले कसे पाहावे किल्ला कसा पाहावा नावाचं पुस्तक आहे महेश तेंडुलकरांचं. त्याच्यामध्ये गडावर ज्या ज्या वास्तू त्याच्यामध्ये जंगे आहेत त्याच्यामध्ये देवड्या आहेत त्याच्यामध्ये दरवाजा आहे त्याच्यामध्ये द्वारशिल्प आहेत. अशा एका एका टॉपिकवर बेसिक त्यांनी बाकीच्या किल्ल्यांचा अभ्यास करून एक बेसिक मानलेलं आहे की आपण तिथे गेल्यानंतर कशा पद्धतीने पाहिजे की त्याचा एक बेसिक अर्थ काय किंवा कशा पद्धतीची रचना असते. सो एक बेसिक तुम्ही गडावर गेल्यानंतर वास्तूंची रचना कशी आहे हे तुम्हाला ध्यानात येईल. त्यासाठी ते पुस्तक तुम्ही अवश्य वाचा. अगदी छोटे पण छान वास्तू लगेच आपल्याला समजून जाते. शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. महादेव महादेव महादेव
आपण आता पहिला दरवाजा चढून उभं राहिलो ना, तर त्यानंतर इकडे आपण बघू शकतो हे पहिलं एक पाण्याचं टाका आहे, खूप मोठं आहे असं. हे आहे आपलं जीवधन किल्ल्याचं धान्य कोठार. चल पटकन आतमधून थोडा दाखवायचा प्रयत्न करतो, दिसेल का नाही. इथे बघा तुम्ही 2 हत्तीचे शिल्प आहेत वर तिकडे, आणि हा असा दरवाजा आहे पूर्ण कातळात कोरलेला आहे. हे वैशिष्ट्य आहे त्यांची. इथे तुम्ही काय टॉर्चमध्ये किती दिसू शकते तेवढं बघू शकता. खांब वगैरे दिलेत. पूर्ण जे हे बांधकाम केलं आहे असं नाही की दगडांनी बांधलं आहे, हे दगडांनी फक्त आणि फक्त कोरून घेतलं आहे. पूर्णच्या पूर्ण कातळ कोरलं आहे, आणि कातळ कोरून यात एवढ्या अशा भल्या मोठ्या अशा यांनी खोल्या तयार केल्यात. खूप छान आहे. आपल्याला एक खड्डा खणायचं म्हटलं तर आपल्याला मुश्किल होऊन जाते, आणि हे जर आपण बघतो हे किती कोरीव काम, छान कोरीव काम आपल्या इथं बघून येते. ही अशी खोल कशी रूम आहे इकडे, किती दिसते माहीत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये, पण खूप छान आहे. आपण थोडंसं इकडे पण बघूया आणि निघूया. खोलगट भाग आहेत. यामध्ये ना पूर्वीच्या टाईममध्ये धान्य जे असायचं ते प्रामुख्याने इथं ठेवलं जायचं, आणि ते धान्य जे असायचं त्याला काही होऊ नये किंवा त्याचा साठा करण्यासाठी या ठिकाणी ठेवलं जायचं. धान्य पूर्णपणे सुकवून घेतलं जायचं आणि त्यानंतरच इथं ठेवलं जायचं. चला तर मग जास्त वेळ नाही घेते, सगळ्यांना पाठवलं पुढे आणि मी थांबलो आहे, तर मला जावं लागेल. आता आपण धान्य कोठार बघितले जे की तिकडे खाली आहे, आणि आता धान्य कोठार बघून आपण चाललो आहे. इथे एक टॉपला देवीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी जाणार आहे. थोडंसं दर्शन घेऊन आपण पुन्हा आपला परतीचा जो प्रवास आहे तो स्टार्ट करणार आहे. जास्त पॉईंट्स इन डिटेल्स घेता नाही आले आपल्याला, कारण थोडंसं आपल्याला उशीर झाला होता. आपल्याला 11:30-12ला उतरायला स्टार्ट करायचं होतं, पण आपण 12 वाजले, 1:12 झाले तरी आपण इथेच आहे. सो घाई करत करत काही पॉईंट्स लांबूनच बघत त्याची माहिती घेत आपण कमी वेळात जेवढी माहिती घेता येईल तेवढी माहिती घेऊन आपण पुढे निघणार आहे.